मनोज जरांगे यांनी भर उन्हात शेतात आपलं उपोषण हे सुरू केलेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय उन्हाचा पारा आणखी वाढलेला आहे आणि या ठिकाणी उपोषण जे आहे ते अद्यापही सुरूच आहे, काय अपडेट या संदर्भात? आपण पाहतोय खरं तर मनोज जरांगे पाटलांनी सकाळी साधारणपणे 9:30 वाजता आपल्या उपोषणाला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। एका शेतामध्ये त्यांनी बाज टाकून या बाजावरती रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी आपलं उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि आपण पाहतोय खरं तर सकाळी 9:30 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते याच ठिकाणी उपोषणाला बसलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ अनेक महिला आणि पुरुष देखील मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांना समर्थन देताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण काय पाहतोय खरं तर एका महिलेला जे आहे ती या ठिकाणी भोवळ आल्याचं पाहायला मिळालं, त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात देखील नेण्यात आलेलं आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या 12 मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडे मांडलेल्या होत्या आणि या 12 मागण्यांचा मसुदा घेऊन या ठिकाणी मंत्री विखे पाटील जे आहेत ते सकाळी आले होते। मनोज जरांगे पाटलांची त्यांनी भेट दिली आणि तो मसुदा जो आहे तो त्यांच्याकडे सुपूर्द केला। त्यांच्या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली, मात्र मनोज जरांगे पाटलांनी या मसुद्यावरती काही गोष्टींवरती सहमती दिली असली तरी अनेक गोष्टींवरती सहमती दिलेली नाही आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सातारा गॅजेटचा जो मुद्दा आहे तो तात्काळ लागू करावा अशी त्यांची प्राथमिक मागणी जी आहे ती आहे। त्याचबरोबरीनं ज्या मराठा समाजासाठी ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांना जो निधी आहे तो देणं आणि त्या संस्थांचे कामकाज सुरू करणं या देखील मागण्या होत्या, त्यावर मात्र त्यांचं समाधान व्यक्त केलेलं आहे। मात्र असं असलं तरी सातारा गॅजेट जे आहे ते प्रमुख मागणी तीच लागू करावी। त्याचबरोबरीनं जे दाखले आहेत, प्रमाणपत्र आहेत, जे शिंदे समितीने जवळपास 58 लाख नोंदी कुणबीच्या ज्या काढलेल्या आहेत त्याच्या प्रमाणपत्र आणि त्याचबरोबरीनं त्याचे व्हॅलिडिटी हे दोन्ही द्यावे ही प्रमुख मागणी देखील त्यांनी या ठिकाणी सरकारसमोर ठेवलेली आहे आणि त्याच मुद्द्यावरून आता सरकार आणि त्यांच्यामध्ये संवाद जो आहे तो सुरू आहे। खरं तर विखे पाटलांनी जो दिलेला मसुदा आहे त्यातल्या अनेक मागण्या ज्या आहेत त्याच्यावर अभ्यास करून मी संध्याकाळच्या पर्यंत आपल्या मागण्या या मान्य झालेल्या आहेत का किंवा त्या संदर्भातल्या भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट करणार असल्याचे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। तोपर्यंत मी या ठिकाणी रखरखत्या उन्हातच उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। खरं तर मंत्री विखे पाटलांनी त्यांना विनंती केलेली होती की तुम्ही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणी सावलीमध्ये बसावं आणि त्यानंतर जर का आपल्या मागण्या आपल्याला मान्य झाल्या नाहीत असं वाटलं तर मात्र तुम्ही उपोषण सुरू करावं असं देखील त्यांनी आवाहन केलेलं होतं। मात्र तरी या ठिकाणी त्यांनी उन्हात बसणं आणि उन्हात उपोषण सुरू ठेवणं पसंत केलेलं आहे। ते विखे पाटलांना देखील म्हणाले की मी उन्हात बसल्यानंतर चक्के सरकारला बसलेलं आणि त्यावेळेस माझ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होतील, त्यामुळे मराठा समाजासाठी मी या ठिकाणी उपोषणासाठी उन्हातच बसणार अशी भूमिका त्यांनी ठाम घेतलेली आहे। आणि आपण पाहतोय खरं तर मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं राज्यातल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना, मराठा बांधवांना की तुम्ही अंतरवालीत येऊ नये। मात्र असं असलं तरी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते आता अंतरवालीमध्ये यायला सुरू झालेले आहेत। आपण पाहतो खरं तर पुरुषांच्याच बरोबरीनं महिला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी ते या उपोषणामध्ये देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ते देखील रखरखत्या उन्हामध्ये बसलेले आहेत आणि या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ते बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी 12 मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडे दिलेल्या आहेत, त्यामुळे आता या सरकारच्या 12 मागण्यांवरती ते त्यांच्या आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत मराठा समाजातले त्यांची मतं घेऊन या ठिकाणी सरकारला या मागण्या ज्या सरकारने मान्य केलेल्या आहेत किंवा लिखित स्वरूपात दिलेल्या आहेत त्यावरती आपली भूमिका संध्याकाळी 6 वाजता ते मांडणार आहेत। त्यावेळी मंत्री विखे पाटील सुद्धा या ठिकाणी असतील, त्याचबरोबर प्रसाद लाड सुद्धा या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं की प्रसाद लाड हे सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांकडे आले, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर ते विखे पाटलांना घेऊन आले, त्यांच्याशी देखील जवळपास 2 तास चर्चा झाली आणि मनोज जरांगे पाटलांनी त्यानंतरही आपल्या उपोषणावर आपण ठाम असल्याचं स्पष्टपणे सांगितलं। नंतर सकाळच्या सत्रामध्ये मंत्री विखे पाटलांनी जो मसुदा तयार केलेला आहे, जो जरांगे पाटलांनी ज्या 12 मागण्या केलेल्या आहेत त्याचा तो मसुदा घेऊन मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली। त्यावर देखील मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पूर्णपणे सहमत नाही आहेत, त्यामुळे काही मागण्यांवरती मी अभ्यास करेन आणि त्यानंतर माझी भूमिका मांडेल असं देखील त्यांनी शासनाला कळवलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता कशा पद्धतीनं संध्याकाळच्या सत्रात तोडगा निघतोय की हे उपोषण सुरू राहते हे पाहणं देखील काय तोडगा निघणार हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्ससाठी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसले। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय।
अंतरवाली गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात जरांगेंनी उपोषण सुरू केलंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव अंतरवालीमध्ये जमले। जरांगे पाटलांनी अंतरवालीमधील मारुती मंदिर आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं। पुन्हा एकदा डोळ्यात अश्रू अनावर झालेत। शेवटी मला हे समाज जमला आहे त्याचं मला वाटायला की किती जीव आहे माझ्यावर। इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं। या समाजाला माझ्याकडून आशा आहे मी हे काहीतरी देऊ शकाल आणि सरकार वारंवार मराठीवर अन्याय करत आहे। मी माझ्या समाजासाठी मरायला तयार, पण मी हटणार नाही। आंदोलन स्थळावर जाण्यापूर्वी जरांगेंनी आपल्या पायातील बूट काढले आणि अनवाणी उपोषण स्थळी पोहोचले। मनोज जरांगे पाटलांनी शेतामध्ये बास टाकून आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषण स्थळी जरांगेंनी एक लक्ष्मण रेखा आखली आहे। लक्ष्मण रेखेच्या आत कुणीही येऊ नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय। मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचं शाहू महाराज म्हणाले। मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे। कुणबी आणि मराठा समाज एकच आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे। पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असलं ते कुणबी आहेत। तसं सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत।